शासकीय रुग्णालयांमध्ये मिळणारा मोफत उपचार बंद होणार ही बातमी सर्वत्र झळकली आणि त्यानंतरच गोरगरीब आणि गरजूंमध्ये संताप उसळला आणि त्याच्याच नंतर पुन्हा महायुती सरकारने जे आहे ते युटर्न मारल्याचं पाहायला मिळते। खरं तर 15 ऑगस्ट 2023 रोजी सर्वांना शासकीय रुग्णालयामध्ये मोफत उपचार असल्याची योजना जाहीर करण्यात आली। त्याच्याच नंतर 16 जानेवारी 2026 रोजी जे आहे ते एक आरोग्य विभागाकडून पत्रक जे आहे ते जारी करण्यात आलं, नागरिकांची सनद जारी करण्यात आली आणि त्यामध्ये कुठेतरी या शासकीय रुग्णालयांमध्ये दर आकारण्यात आल्याचं दिसून आलं। त्यानंतर गोरगरीब असतील, त्यासोबत गरजू असतील, त्यांच्यामध्ये संताप दिसून आला आणि त्याच्याच नंतर आता हा सर्व आरोग्य विभाग आणि शासनाकडून जे आहे ते युटर्न मारल्याचं पाहायला मिळतंय। कारण काल म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी पुन्हा एक शुद्धीपत्रक काढण्यात आलं आणि त्याच्यामधून आता हे उपचार जे आहेत त्याला कुठलाही दर नसणार आहे। फक्त हे शासकीय रुग्णालयामध्ये मिळणारे उपचार जे आहेत ते मोफत असल्याचं पुन्हा त्यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे। ही सर्व त्यांच्याकडून अनावधानाने झालेली चूक आहे अशी देखील त्यांच्याकडून कबुली देण्यात आलेली आहे। स्नेहल निमगिरे, डिजिटल।